अगदी सातत्याने म्हटलं ना की ओपन टुर्नामेंट देखील त्याच्या माध्यमातून सातत्याने खेळले जातात, परंतु आज स्वतःचं गावाचं नाव रोशन करण्यासाठी उतरलाय संघ घेऊन वंसारवाडी, परंतु बॉलिंग देखील तितकी चांगली करावी लागेल. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला जयदास आणि त्याच्या साथीला कैलासला आपण बघतोय. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. पिबनचं पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील धावा येणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाजी तितकीच चांगलीच पाहायला मिळेल. गणेश पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. पहिला बॉल फटका चांगला आहे. बॅडिश लॉंग ऑफमधून चेंडू रवाना झाला. क्षेत्ररक्षक त्या डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण करतो आहे आणि नक्कीच पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याने श्री गणेशा केला जातो टीम मांडवणे टीमचा. चांगली बॅटिंग जयदाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 2 धावा. 3 षटकाचा सामना आहे आणि या 3 षटकामध्ये खरं तर 35 ते 40 धावं करणं गरजेचं असेल. इथे बॅटची हलकीशी कडा, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज बाद. जयदास बॅक टू द डगआउट. तुम्ही पाहू शकाल गणेश आणि कैलास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताना नक्कीच या ठिकाणी दिसणार आणि या जोडीवर खरं तर सर्व जबाबदारी असेल टीम मांडवणे टीमची. इथून धाव्या बनवाव्या लागतील. पहिल्या बॉलवर 2 धावा आला, तिथून कुठेतरी डाव सावरलाय तो टीम बनसरवाडी या संघाने. गोलंदाजी ट्रॅकवर गणेशला आपण बघतोय. हा देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु समोर लेफ्ट हँड फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर खरं तर गणेश टू गणेश असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच एक चांगलं मैदान आहे आणि या मैदानावर धावा देखील चांगल्या होताना पाहतोय, परंतु आज लेफ्ट हँड फलंदाजाची गणेशची बॅटिंग पाहायला मिळेल का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. इथे अगदी चांगला बॉल हाताळला होता. त्या ठिकाणी धाव घेणं गरजेची होती, परंतु कुठेतरी धावा थांबून ठेवल्या जातात आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता. गणेश चांगला गोलंदाज आहे आणि इथून डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल खरं तर गणेश गोलंदाजी ट्रॅकवर अप्रतिम गोलंदाज पाहायला मिळतो आणि इथे चांगलं षटक हाताळत असताना गणेशला आपण बघतोय. 38 सर्कलचा हे षटक अगदी चांगला बॉल. पुन्हा एकदा इथे पाहिलं लाईनची केली जायला आणि नक्कीच डॉट बॉलची सांगता. चांगली पंचगिरी ऑफिशियल पंच 2 आपल्याला पाहायला मिळतात. संजय जे वाघमारे सर आणि त्याच्या साथीला सुनीलची मुकणे सर दोन्ही चांगला पंचगिरी करतात. बऱ्याच स्पर्धेमध्ये या पंचाला आपण पाहिलं आणि इथून खरं तर वाईड बॉल खराब बॉल पाहायला मिळाला. जसं पंच आमचं दोन्ही हात जमिनीला समांतर करून बघतात ना तसं खरं तर चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आणखीन एक चांगला बॉल. खरं तर गणेशची गोलंदाजी चांगली होते. पहिल्या बॉलवर 2 धावा आला, तिथून कुठेतरी एक विकेट पाहायला मिळाला आणि तिथून कुठेतरी डाव गोलंदाजी चांगली झाल्या. तर 10 फलकावर धावा लागले गेले ते मात्र 3 धावा. चांगलं षटक आहे. कमबॅक करणारा षटक आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मग कसं आहे परत सुट्ट्या आहेत काय आहे ते करून कसं काय साळंची आणि विजय संघ इथे मित्रमंडळी षटक संपलाय आणि एक डॉट बॉल. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालं. डॉट बॉलची सांगता आणि खरं तर 1 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवर. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून धावा बनवाव्या लागतील टीम मांडवणे टीमला.
गोलंदाजी ट्रॅकवर दिनेशला आपण बघतोय तर दोन फलंदाज अर्थात कैलासला स्ट्राईक आता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. कैलास या फलंदाजाला इथून फटका चांगलाय. बॉलला पाठवलाय शॉट वाडीश लॉंगन मधून चेंडू सीमा पार 6 धावा सिक्सर. बरोबर दीपक पाटील बोलले तर काय बोलूच नका. मस्करी नाही. दीपक पाटीलची मस्करी कधी नसते कारण चांगलाच कॉमेंटेटर आहे आणि कॉमेडी देखील चांगली पाहायला मिळते. जेव्हा मॅचकडे खरं तर मॅच महत्वाची इथे जसा षटकार आला तसा कुठेतरी बॅक टू द बॉलर पाहायला मिळतं. एकदम चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तिसरा बॉल डॉट येतोय. चांगली बॉलिंग. इथे खराब बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉलची सांगता. पंच अजून थोडासा हात जर अजून पसरवला ना तर नक्कीच आमचा ग्राउंड देखील तुमच्या हातामध्ये बसेल. नेक्स्ट बॉल. इथून फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मधून फटका पाहायला मिळाला. नक्कीच त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक येणार. बॉल खाली. बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जातील 2 धाबा आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. शेवटचा बॉल प्रगतीपथावर असेल. 12 धावा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी टीम वंजारवाडीकडून पाहायला मिळते. अशीच गोलंदाजी करावी लागेल परंतु फटकेबाजी देखील तितकीच महत्त्वाची करावी लागेल कारण वंजारवाडीच्या विरोधात खेळायचं असेल तर 30 धावा कमीत कमी कराव्या लागतील. इथे विकेटचं पतन. फलंदाज कैलास बॅक टू द डगआउट. त्या 2 संघातलं एक चिठी उचलली जाईल त्याला बाय असेल आणि जो एक संघ असेल तो टिपावाडी टीमकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे 12वे या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम साळोख डी संघाचा प्रतिनिधी लगेच ताबडतोब या ठिकाणी या. गोलंदाजी ट्रॅकवर आला. तिसरा षटक दीपक गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. समोर फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज कोण आहे? गणेश आणि नॉन स्ट्राइक एंडला अक्षय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल खराब बॉल आणि इथून वाईट बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल आणि अशा धावा येणं देखील
गरजेचं आहे टीम मांडवण्यासाठी. एखादा षटकार एखादा चौकार या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. इथे चिठ्ठ्या उडवल्या जातात. ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला बाय दिली जाईल याकडे लक्ष असू द्या. इथून डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. मिलिंद बघ कसा धावत आलाय. काय बोलणार. बाय काढतोय की काय. यातली एकच चिठ्ठी उचलली जाईल त्याला बाय दिली जाईल आणि जी राहील ती त्यांच्या सोबत टेपाची वाडी सोबत. इथे आणखीन एक डॉट बॉल आणि इथे साळोग डी संघाला बाय मिळाली का रे. काय बोलणार आता तुम्हाला. आणि विजय संघ असेल तर टेपाची वाडी टीम सोबत खेळेल याकडे लक्ष असू द्या. जसं खरं तर आज साळोग डी संघाचा विचार केला तर तब्बल सर्व खेळाडू त्यांचेच पाहायला मिळतात. इथे नो बॉलची घोषणा आणि एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. पुढचा बॉल असेल फ्री हिट गणेशसाठी. आणि इथून पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघड्या डोळे पाहण हिट. पुढचा बॉल फ्री हिट. समोर फलंदाज गणेश ऑन स्ट्राईकला. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. तिथे खरं तर पाहिलं जाईल नक्कीच कव्हर ड्राईव्ह मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं होतं. डीप मधून क्षेत्ररक्षकने प्रयत्न सुरू केले आणि त्या ठिकाणी पाहता पाहता इथून घेतल्या जातील ती 2 धाबा 1 विकेट. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि नक्कीच विकेटचं पतन. फलंदाज बाद अक्षय बॅक टू द डगआउट. डीजे वाला ओके चालू आहे. बुंदी खाण्याचं कार्यक्रम चालू आहे. असो प्रत्येकाची वेळ आहे आणि त्या वेळेला देखील महत्व असतं. नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये संदीपला आपण बघतो. अक्षय ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. या षटकातील अद्यापर्यंत 3 बॉल झालेत आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि इथून मित्रमंडळीनं KTC live.in बोललं ना की खरंच कर्जत मध्ये मात्र ब्रँड आहे. कारण KTCचा काही असो मग ते आमचा स्कोररच्या भूमिकेत असो. एस पंच विकेट नक्कीच पाहायला मिळाला आणि इथे आमचे अंपायर देखील KTC मधूनच आहेत की काय असंच आम्हाला वाटतं. नक्कीच वाघमारे सरांचा समीर सुनील मुकणे सरांचा आम्हाला इशारा येतोय की जिथे KTC तिथे आम्ही आणि जिथं आम्ही तिथं KTC. आणि कृष्णा सर देखील आता झोप काढून आलेत मला वाटतंय. नक्कीच सततचे 5 दिवस 16 धाव फलकावर पाहायला मिळतात. 16 धाबा. शेवटचे 2 बॉल इथून पाहायला मिळतील. 16 धाबा ऑन स्ट्राईकला आपल्याला चांगला फलंदाज पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक हाय. उचलना फेकणं तोपर्यंत घेतलेली 1 धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. आणखीन 1 विकेटचं पतन. हा देखील चांगला फलंदाज आहे. एखादा षटकार येणं गरजेचं आहे. एखादा चौकार येणं गरजेचं आहे. कारण विचार केला तर स्कोर बोर्डवर धावा लागले गेले तर 17 धावा. षटक क्रमांक 3 आणि त्यामधील शेवटचा बॉल प्रगतीपथावर पाहायला मिळेल. 17 धावा पाहायला मिळतात. वंसारवाडी टीम चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं.
2:29 झाले. शेवटचा बॉल इथून डॉट बॉलची सांगता. चांगली बॉलिंग, षटक संपतोय पंच. यस, थँक्यू. आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचलं 17 या आकड्यावर. येणारे 18 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. डीजे मोबाईल आणि टीव्हीवर अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. येणारे 18 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी टीम वंजारवाडी संघाला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि त्याच्या साथीला सुनील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत्या. पहिला बॉल इथे वाईड बॉल. पहिला बॉल खराब येतोय. 1 धाव फलकावर जोडली जाईल आणि नक्कीच पहिला बॉल या ठिकाणी वाईड पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज जयदास चांगला गोलंदाज आहे. 18 धावा बनवायचं तर या बॉलला खोदून काढलंय अक्षरशः. त्या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव घेतली जाईल आणि एका धाबेने खरं तर टीम जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. गणेशच्या बॅटमध्ये खरं तर 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. पहिला वाईट बॉल आणि नंतर 1 अशा 2 धावा स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. आता 16 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. तर 16 धावा खरं तर मोठे फटके पाहायला मिळेल का? सुनीलच्या बॅटमधनं ऑन स्ट्राईकला सुनीलला आपण बघतोय. इथून पंचांकडे दाद मागत असताना विकेटचं पतन, फलंदाज बाद. सुनील बॅक टू द डगआउट.
सीमा पार मिळतील 4 रन चौकार. तर आपल्याला पाहायला मिळेल एक चौकार आलाय फलंदाज दिनेशच्या बॅटमधनं. इथून कुठेतरी चांगली बॅटिंग देखील करावी लागेल, परंतु सामना जिंकायचा असेल मांडवली टीमला तर नक्कीच गोलंदाजी देखील तितकीच चांगली करावी लागेल. समोर स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतो दिनेश, चांगला फलंदाज आहे. फुलटॉच बॉल आहे, त्यावर फटका दमदार आहे. कव्हर पॉइंट मधून बॉलला ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करेल, बॉलला उचलेल फेकणार, तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा आणि चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावर. आता 10 धावा बनवायचे जिंकण्यासाठी. एखादा षटकार एखादा चौकार आला तर सामना लगेच फिनिश होऊ शकतो, परंतु ते प्रयत्न केले जातील का. इथून फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट. इथून फटका चांगला आहे, बॉल चाल सीमा पार, 4 रन चौकार. दिनेश चांगला फलंदाज आहे, दिनेश देखील चांगला फलंदाज आहे. कोण विलास, इथून क्षेत्ररक्षक चुकी करणार, बॉल चाललाय फर्स्ट स्लिप मधून, नो बॉल, +4, टोटल 5 धावा. आता 1 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी टीम वंजारवाडी संघाला. इथून डॉट बॉल, कंबर कसावी लागेल सामना जिंकण्यासाठी. 1 धावसंख्येची गरज आहे. समोर फलंदाज विलास, विलासला आपण बघतोय, विलास देखील चांगला फलंदाज आहे. हलकासा टच केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून सामना विजय होत आहे. वेल प्ले टीम वंजारवाडी आणि सामना जिंकला टीम वंजारवाडी संघाने. हार्ड लक टीम, चला टेपाडची टीम या ठिकाणी या नाणेफेक करता. हार्ड लक टीम मांडवणे. दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि इथून मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच टेपाची वाडी आणि त्याला फाईट करेल टीम वंजारवाडी.